भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी निवडी जाहीर. सातारच्या विश्वास मोहिते यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड. उपाध्यक्षपदाची नगरचे दीपक मोहिते आणि रत्नागिरीचे असलम शेख यांच्यावर जबाबदारी. महाराष्ट्र राज्याबरोबर इतर काही राज्यात सक्रिय असलेल्या भारतीय ग्रामीण वार्ताहर परिषद या पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी निवडी नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आल्या. संघटनेचे तिसरे अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशन दरम्यान नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार तिरंगा रक्षकचे संपादक विश्वास मोहिते यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी लोकस्तंभचे संपादक दीपक मोहिते आणि रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार असलम शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी सरचिटणीसपदी ॲडव्हान्स खबरचे संपादक ॲडव्होकेट अंश खलिपे, तर कार्याध्यक्षपदी राष्ट्रीय दैनिक प्रात सायंकाल पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संपत आनंदराव जाधव यांची निवड करण्यात आली. ही बैठक ज्येष्ठ पत्रकार आणि लोकस्तंभचे संपादक दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत सदस्य पोपटराव भिसे सातारा, दिलीप महाजन सातारा, दिनेश झाडे चंद्रपूर, बाबासाहेब कांबळे शिराळा, श्रीधर सोनुले चंद्रपूर, अण्णा वाघमारे पंढरपूर, प्रशांत माळवदे पंढरपूर, बुद्धिभूषण शिवसेने जळगाव, अमित वालदे गोंदिया, परशुराम भगळे अक्कलकोट सोलापूर, प्रमोद जाधव बुलढाणा, मनीष खर्चे अकोला, मनोहर कांबळे हिंगोली, संपतराव मोहिते सातारा, किरण औटी छत्रपती संभाजीनगर आदींच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी मावळते उपाध्यक्ष यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना विश्वास मोहिते म्हणाले, संघटनेमध्ये पदाधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र होऊन काम करेन. राज्य शासन किंवा केंद्र शासनाकडून पत्रकारांना सुविधा देताना असणाऱ्या जाचकाटी याबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पत्रकारांच्या समस्या मांडणार आहे. त्याचबरोबर पत्रकारांवर होणारा अन्यायाच्या विरोधात सदैव सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने नवा लढा उभारणार आहे. स्वागत आणि प्रास्ताविक संपतराव मोहिते यांनी केले, तर आभार अमित वालदे यांनी मानले.